चला आता जाऊ आपण पुढच्या आणि शेवटच्या रेसिपीकडे. विधीजी, काय पुढची रेसिपी आपली? आपली तिसरी रेसिपीचं नाव आहे सरप्राईज आयलंड. सरप्राईज आयलंड. ओके, मला साहित्य सांगता काय काय? चिंचेचा घोळ, त्याच्यामध्ये चिंच आणि थोडंसं गूळ जे आपण ठेवतो आणि त्याचा ज्यूस काढायचा आहे. आणि हे जिंजर ज्यूस आहे, म्हणजे अद्रकचा रस काढायचा आहे. तिसरं म्हणजे कोला. हा कोला आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल पण नाहीये, तर तो कोलाच आहे. ह्याच्याऐवजी तुम्हाला काही वापरायचं असेल तर यू कॅन. इट डिपेंड्स. हे तुम्हाला काय आवडतं, काय झेपतं, कशाचा त्रास होतो, काय घेतलं की बरं वाटतं, वेळ काय आहे, सकाळ आहे का दुपार आहे का रात्र आहे का मध्यरात्र आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही हे ठरवायचं असतं. हे कॉमन आहे. हां, बघा काय झेपतंय तुम्हाला ते. आता काय करायचं मला सांगा. सगळ्यात आधी आपण चिंचेचं थोडंसं रस टाकू. मग हे अद्रकचा रस. अद्रकचा रस आपण कसा काढला? हे अतिशय सोपं आहे. अद्रक बारीक करून घ्यायचं, मिक्सरमध्ये टाकायचं आणि थोडं त्याच्यात पाणी टाकायचं. थोडंसं स्ट्रॉंग असेल तर अद्रकचं फ्लेवर येणार. अद्रक शरीरासाठी चांगलं असतं, म्हणजे ते ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीजसाठी खूप चांगलं असतं. आणि आता हे टॉपअप करायचं. कोणतंही कार्बोनेटेड ड्रिंक घालून चालेल. हो, झालं. रेडी. स्टर करूया आपण त्याला, म्हणजे तेवढाच वेळ लागतो सगळं नीट करायला. ओके, ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्हाला काही येत नाही असं होतं. जमायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट जमायला पाहिजे. ओके.